रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर भाजपचा आत्मविश्वास कमालीचा दुणावलाय. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात रखडलेल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांकडे आता लक्ष लागलंय. मिनी विधानसभा निवडणुका कधी होणार याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीच्या विजयाची त्सुनामी आली. या त्सुनामीत महाविकास आघाडीचे पुरेपूर वाताहत झाले. विजयाची ही लाट कायम असतानाच आता याचा फायदा घेण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याची चर्चा आहे. राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या महत्त्वाच्या महापालिकांसह नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या निवडणुका म्हणजे मिनी विधानसभा निवडणुका असणार आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी कोट्यावरून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. सुप्रीम कोर्ट आपला निकाल याच महिन्यात सुनावण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेचा वादही सुप्रीम कोर्टात आहे. या याचिकेवरही सुनावणी होण्याची शक्यता आहे. कोर्टातील ही प्रकरणे जानेवारी अखेरीच्या महिन्यापर्यंत संपवण्याची चिन्हे आहेत. शिर्डीत भाजपचे अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनात भाजपच्या बैठका पार पडल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्यांच्या बैठकीत बोलताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सज्ज राहण्याची सूचना केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या दृष्टीनं तयारी करण्याची सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.